संतोष देवमन जामनिक, वय वर्ष 25, राहता खिरपुरी बुद्रुक, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. याचे गावातील लक्ष्मी नावाची मुलीबरोबर त्याचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते. तो शाळेत असल्यापासून तिच्याबरोबर अदबीने वागत असायचा. दोघांची घरेही जवळजवळच होते. कोवळ्या वयात शरीरसुखाचा आनंद घेण्याची त्यांना ओढ लागली तर नवलच नव्हते. ऐन तारुण्यातच ते एकमेकांच्या बाहुपाशात आले होते. शेतामध्ये अथवा रात्रीच्या वेळी संचाच्या निमित्ताने ते दोघे घराबाहेर पडत आणि एकांतात भेटत, मौजमजा करत. लक्ष्मीने संतोषला सर्वस्व अर्पण केले होते. संतोषही तिच्याशिवाय जगूच शकत नव्हता. ते दोघे एकमेकांशिवाय अजिबात वेगळे राहू शकत नव्हते. पण लक्ष्मी लग्नाच्या वयात आल्याने तिच्या घरच्या मंडळीने तिच्या विवाहासाठी स्थळे शोधण्यास सुरुवात केली. त्यांच्याच नात्यामध्ये जवळच्या गावामधील एका तरुणाशी तिचा विवाह जुळवून दिला. लक्ष्मीची इच्छा नसतानाही तिच्या घरच्यामुळे तिला विवाहासाठी तयार व्हावे लागले. ही गोष्ट संतोषला समजतात तो खूप नाराज झाला, परंतु त्याचा नाईलाज होता. लक्ष्मीचा विवाह झाल्यावरती आपल्या पतीच्या घरी नांदण्यास गेले. ती अधूनमधून माहेरी आल्यावर संतोष तिला भेटण्याचा प्रयत्न करत होता, परंतु लक्ष्मीने त्याला भेटण्यास स्पष्ट नकार दिला. आत्ता मी विवाहित झाली आहे, मला माझ्या घरच्या मंडळींना नाराज करायचे नाही. आपण पूर्वी भेटलो ते ठीक होते. आता तू तुझ्या मार्गाने जीवन जग, मी माझ्या मार्गाने जगते, असे ती म्हणत असे. लक्ष्मीचे बोलणे ऐकून संतोष जास्तच चिडला. त्याने गावामधील एका जवळच्या मित्राला बरोबर घेतले. दोघांनी 2 दिवशीच्या दारूच्या बाटल्या काही वेळातच संपवल्या. तेव्हा त्या मित्रानेही संतोषला समजावून सांगितले, तू कुठेतरी काम बघ आणि तूही लग्न कर, लक्ष्मीला विसरून जा. त्यावेळी संतोष त्या मित्राला म्हणाला, मी लक्ष्मीवर अतोनात प्रेम केले, तिच्यासाठी काही पण करायची माझी तयारी आहे. त्या मित्राने सांगितले, तू आता तिचा नाद सोड, ती विवाहित आहे, तू कामाला पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जा, तू कामात मन रमव, तिला विसरून जा आणि तूही लग्न कर. तो आणि त्याचा मित्र यांच्यात वारंवार संवाद होत असे. त्यानंतर संतोष एका ओळखीच्या पाहुण्याबरोबर पुणे येथे कामधंदा बघण्यास आला. त्याने पुणे पिंपरी परिसरात बांधकामाच्या कामावर सेंटरिंगचे काम सुरू केले. तो दिवसभर सेंटरिंगचे काम करून या कामातील मित्रांबरोबर राहू लागला. संतोषला या कामावर दारूचे व्यसन बऱ्याच प्रमाणात जडले होते. दिवसभर कबाड कष्ट करायचे व संध्याकाळी काम संपल्यावर दारू पिऊन तर्राट होऊन दिवसभराच्या कामाचा शिनवटा घालायचा. असे काही संतोषचे रोजचे जीवनगाणे चालू होते. लक्ष्मी आता आपल्या पतीसमवेत आनंदात खुश होती. तिला बघता बघता 3 मुले झाली. मोठी मुलगी 12 वर्षाची, दुसरी 9 वर्षाची, तिसरा 5 वर्षाचा मुलगा. तिच्या सासरच्या मंडळींची व लक्ष्मीची कोणत्या तरी कारणावरून भांडणे झाली. भांडणे इतकी भयंकर झाली की लक्ष्मी ही तिचा पती व 3ही मुलांना घेऊन आपल्या माहेरी आली व तिथेच राहू लागली. या दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने अनेक मोठमोठी शहरे ओस पडली होती. अनेक जण आपापल्या गावामध्ये येऊन राहू लागले होते. सर्वत्र नाकाबंदी झाली होती. खेडेगावामध्ये फार मोठ्या प्रमाणात कोरोनाचे नियम पाळले जात होते. लक्ष्मी ही आपल्या पती मुलांसह आपल्या माहेरी काही मिळेल ते काम करून आपली उपजीविका चालवत होती. संतोष हाही पुण्यामध्ये काम बंद झाल्याने आपल्या गावी आला होता. संतोष गावी आल्याचे लक्ष्मीला समजले तसे तिच्या मनात पूर्वीचे प्रेम उफाळून आले. तिकडे संतोषला लक्ष्मीबद्दल समजले तेव्हा तिला भेटण्यासाठी तोही आतुर झाला. दोघांची नजरानजर झाली. ते दोघे नेहमीप्रमाणे गुप्त ठिकाणी भेटले. ती नवऱ्याबरोबर समाधानी असली तरी तो मात्र शरीरसुखापासून वंचित होता. त्यातच प्रेमिका समोर दिसतात त्याचा संयम संपला. त्याने तिला मिठीत घेतले आणि तिचा उपभोग घेतला. तिनेही त्याला नकार दिला नाही. तिलाही त्याच्याशी संबंध ठेवणे आवडू लागले. कोरोना काळात ते संधी मिळेल तेव्हा भेटत होते, शरीरसंबंध करत होते. 1-2 वर्षाचा कालावधी निघून गेला. त्याच्या सततच्या भेटण्याने त्यांच्या दोघांचे शरीरसंबंध आल्याने लक्ष्मीला पुन्हा दिवस गेले. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्याने संतोष पुन्हा कामधंद्यासाठी पुण्यात आला. तो कामाला जाऊ लागला. तो अधूनमधून लक्ष्मीशी फोनवर बोलत असायचा. दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस संतोष कामावरून सुट्टी काढून 2-4 दिवसासाठी गावाकडे आला. तेव्हा तो लक्ष्मीला भेटला. तिला मिठीत घेऊन तो भोगू लागला. त्यावेळी ती त्याला म्हणाली, मलाही तुझ्याबरोबर पुण्याला यायचे आहे. त्यालाही ती हवी असल्यामुळे त्याने लगेचच तिला सोबत नेण्यास होकार दिला. तिने घरदार, संसार, पती, 3 मुले सोडली. फक्त 2.5 वर्षाच्या लहान मुलीला सोबत घेऊन ती संतोषबरोबर निघाली. तो तिला घेऊन अकोल्यावरून रेल्वेने पुण्याला आला, पण तिने सोबत मुलीला आणलेले त्याला आवडले नव्हते. आपल्या सुखात त्या मुलीचा अडसर त्याला नको होता. तो तिला म्हणाला, त्या मुलीला तू घरीच ठेव, आपल्यासोबत घेऊ नकोस. ती म्हणाली, ती लहान आहे,
अजून माझ्या अंगावर दूध पित आहे. तिला कुठे सोडणार, ती माझ्याशिवाय राहू शकत नाही. तिच्या या बोलण्यापुढे त्याचे काहीच चालले नाही. रेल्वे प्रवासात ती छोटी मुलगी सतत रडत होती, त्यामुळे संतोषचे डोकेच फिरले होते. त्याने या कारणावरून रेल्वे प्रवासात 1-2 वेळा लक्ष्मीला हाताने मारहाणही केली होती. परंतु प्रवासात इतर प्रवाशांनी त्यांना समजून सांगून त्यांची भांडणे मिटवली होती. ते पुणे स्टेशन येथे उतरले. त्या दोघी माय लेकींनी घेऊन संतोष पूर्वी शत्रुंगी एका बिल्डरमध्ये काम करत होता. त्या बिल्डरच्या साईटवर गेला. त्याने तिथे जाताना 2 दिशीच्या क्वार्टर व 5 ते 6 वडापाव घेतले. त्या ठिकाणी गेल्यावर ती लहान मुलगी पुन्हा रडू लागली. त्या संतोष लक्ष्मीला म्हणाला, तू कशाला तिला आणली, बघ ती सारखं नरडे काढते, तिला गप्प कर. तो चिडल्याने लक्ष्मीने तिला पदराआड घेतले. तिला अंगावर दूध पाजू लागली. तेवढ्या संतोषने सोबत 1 क्वार्टर दारू पोटात घातली. तसा त्याला पुन्हा करंट आला. तो लक्ष्मीला पुन्हा बडबड करू लागला. तिच्या ओढणीचे स्टॉल त्याच्या हातात होते. त्या दोघात वादविवाद सुरू झाला. लक्ष्मी त्याला प्रत्युत्तर देऊ लागली. तसा त्याचा पारा चढला. त्यातच तो दारू पिलेला होता. तो रागाने उठला व लक्ष्मीच्या अंगावर धावून गेला. तो हाताने तिच्या तोंडावर ठोसा लगावण्यास गेला. त्यावेळी लक्ष्मीने तो ठोसा चुकवला. ती मागे वाकली. तसा त्याचा ठोसा त्या लहान मुलीला लागला. ती मुलगी खाली कोसळली. खाली बांधकामासाठी आणलेल्या गट्ट्यावर ती मुलगी पडली. तशी ती निश्चित पडली. त्यावेळी संतोषने तिच्या हातात असलेल्या ओढणीच्या स्टॉलने तिचा गळा आवळला. ती निश्चित पडल्यावरच तो शांत झाला. छोटी मुलगी निश्चित पडल्याने त्या दोघांना काहीच कळत नव्हते. रात्री लक्ष्मी त्याला म्हणाली की हिला घेऊन दवाखान्यात जाऊ व औषधोपचार करू, पण तो काही उठला नाही. रात्री उशिरा त्या दोघांनाही जाणीव झाली की मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यावेळी लक्ष्मी त्याला म्हणाली, मी आता हिला घेऊन गावाला जाते. त्यावर संतोष तिला म्हणाला, तू गावाला गेली तर माझी वाट लागेल. त्याऐवजी आपण रेल्वे स्टेशनला जाऊ. मी तिला मांडीवर घेऊन झोपवतो. ती झोपली असल्याचे पाहून कोण काही म्हणणार नाही. एखाद्या रेल्वे स्टेशनवर गाडी थांबली की आपण तिला रेल्वेच्या बाकड्यावर ठेवू. आपण आपले निघून जाऊ. असे ठरले असले तरी त्यांनी ते केले नाही. ते दोघे खडकी रेल्वे स्टेशनला आले. तेथून जवळ असलेल्या CF डिव्हिजनच्या मैदानच्या एका चिक्कूच्या झाडाजवळ त्या मुलीचा मृतदेह ठेवला. तिथून ते दोघे पुन्हा रेल्वे स्टेशनला आले. संतोष ज्या बिल्डिंगवर सेंट्रलचे काम करत होता त्या ठिकाणी लक्ष्मीला घेऊन गेला. दिनांक 2 मार्च 2023 रोजी पुणे शहर आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या खडकी पोलीस स्टेशनला एक फोन येतो. फोनवर कळवले की एका रिक्षावाल्याने कंट्रोल रूमला फोन करून कळवले आहे की खडकी रेल्वे स्टेशनजवळील CFVDच्या फुटबॉल मैदानावर मुलगी मृत अवस्थेत पडलेली दिसत आहे. तरी या ठिकाणी जाऊन हा नक्की काय प्रकार आहे तो पहा, असा कंट्रोल रूमवर मेसेज आला. मेसेज मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची बारकाईने पाहणी करण्यात आली. मैताच्या गालाला हनवटीला जखम दिसत होती. गळ्याजवळ काळसर वन दिसत होते. घटनास्थळावरून मृतदेह विच्छेदनासाठी ससून पुणे येथे पाठवण्यात आला. परंतु मैताची ओळख पटल्याशिवाय काहीच मार्ग तपासासाठी सापडत नव्हता. खडकी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी हे या मुलीची ओळख पटविण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते. जिथे मृतदेह सापडला तेथील आजूबाजूला असलेल्या CCTVची फुटेजचा शोध घेण्यात आला. तेव्हा एका सोन्याच्या दुकानासमोर कॅमेऱ्यामध्ये एक पुरुष व महिला जाताना दिसत होते. त्या पुरुषाने टी-शर्ट घातला होता. त्या शर्टवर ठळक अक्षरात संघर्ष ग्रुप खिरपुरी बुद्रुक असे नाव दिसले. त्यानंतर पोलिसांनी डायरेक्ट खिरपुरे गाव गाठले. सरपंचाची गाठ घेऊन CCTV दाखवला. सरपंचांनी पोलिसांना त्यांच्या घरी घेऊन नेऊन सोडले. तेथून त्यांना मोबाईल नंबर मिळाला. मोबाईल नंबरचं लोकेशन ट्रॅक करण्यात आलं व तेथून लक्ष्मी व संतोषला ताब्यात घेण्यात आले. त्यांना मैताची विचारणी केली असता पहिल्यांदा त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली. पोलिसांनी प्रसाद दिल्यानंतर त्यांनी सर्व काही सांगितले. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा.